We are called. We say that we are the children of God. आणि आपल्याला पाचारण झालेलं आहे आणि आम्ही म्हणतो की आम्ही देवाची लेकरं आहोत. So are we maintaining that standard of God who is a holy God? आणि मग काय आम्ही देवाचं जे स्थान आहे ते काय मी आमच्या जीवनामध्ये साबूत ठेवतो का की जो देव पवित्र आहे तसं आम्ही पवित्र राहतो का? You know, we take God sometimes because He's a God of love. We take it God as a granted. आणि कारण परमेश्वर हा प्रीती आहे म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही त्याला सहज असतो. That's why Samson played with the sin in his life. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे सामसन शमशोन हा जो आहे तो पापाबरोबर खेळत आहे. Why, you know? का माहिती? चलता है इसमें. God, no, I'll do this, I'll say sorry, God will forgive me. आणि मग मी हे करेन आणि मी देवाला म्हणेन की देवा मला क्षमा कर, देव मला क्षमा. Should we continue in sin to abound the grace of God upon us? देवाची कृपा आहे म्हणून आम्ही पाप करतच राहावं का? कधीच नाही. We forget आम्ही विसरून that God is also, no doubt God is love. आम्ही ह्यामध्ये शंका नाही की देव प्रीती आहे. As God, coins has got two sides, we forget the other side. आणि मग जसं नाण्याला दोन बाजू आहे आम्ही दुसरी बाजू विसरून जातो. God is love one side, आणि एका बाजूला देव प्रीती आहे but the other side, God is a consuming fire. आणि दुसऱ्या बाजूला देव भस्म करणारा अग्नी आहे. Those who do not respect God's calling, आणि जे देवाच्या पाचारण्याचा आदर करत नाही there is a spiritual death upon them. आणि त्यांच्यावरती आत्मिक मरण आहे. मला सांग. So when we say God has called us, God has chosen us, म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवानं मला निवडलेलं आहे, देवानं मला पाचारण केलेलं but आहे, if we don't walk according to that call, आणि पण जर आम्ही त्या पाचारणानुसार आम्ही चालत नाही, dear people of God, अशा प्रियानो today know one thing. एक गोष्ट लक्षात घ्या, We are children of God. आम्ही देवाचे लेकरं आहोत God is our heavenly Father. आणि देव हा आमचा स्वर्गीय पिता आहे. So there is no problem at all. आणि मग त्यामध्ये अजिबात समस्या किंवा काय प्रॉब्लेम्स नाहीये. There is a great love and relationship. आणि तिथं खूप असं महान प्रेम आणि नातेसंबंध आहे. But don't forget who is our God. पण हे विसरू नका की आमचा देव कोण आहे. Who is our, when we are saying that He is our Father, आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की तो आमचा पिता आहे, it's our responsibility मग ही आमची जबाबदारी आहे to keep His name. आणि त्याचं नाव राखण्याची. He is a holy God, आणि तो पवित्र देव आहे. but I am doing here unholy things. म्हणजे मी इथं अपवित्र गोष्टी करत आहे. Will God be honored? काय देव आमचा आदर करेल. He is our Father, praise God. आणि तो आमचा पिता आहे, धन्यवाद द्या त्याला. He is our Father anytime. God says, call to me and I will answer. आणि मग परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की तुम्हाला हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. But don't forget, He is the creator of the universe. आणि हे विसरू नका की तो अखिल सृष्टीचा निर्माण करता. He is the creator. He is the almighty God. आणि मग तो निर्माण करता आहे, तो सार्वभौम देव असा. He is the all-knowing, omniscient God. आणि सर्वज्ञ देव आहे, त्याला सर्व काही ज्ञात असतं असा तो आहे. He is the omnipresent God. आणि तो सार्वभौम सर्वत्र उपस्थित असणारा आहे. Do we honor His presence? काय तुम्ही त्याच्या उपस्थितीचा आदर करता? When we are in the school, when we are in the college, when we are in the office, when we are outside, when we are doing the business, when we are working, whatever we are doing, do we honor His presence? आणि मग कधी आम्ही ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये असो, आम्ही ऑफिसमध्ये असो, आम्ही घरामध्ये असो, कामामध्ये असो, जे काही आम्ही करत असो, तो तिथे उपस्थित आहे. Do we honor His presence? काय तुम्ही त्याच्या उपस्थितीचा आदर करता? That's why many people say, no, people when they come to church, they are angels.
आणि म्हणून पुष्कळशे लोक म्हणतात की ज्यावेळेस मंडळीमध्ये चर्चमध्ये लोक येतात मंदिरामध्ये ते Outside the दूत असतात outside the church, आणि बाहेर give us तुम्ही a right म्हणताय answer. आम्ही नाही म्हणत. Galatians 1:10. कलेसिकरस पत्राचा पहिला अध्याय आणि 10 वचन. अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. कसलं हो फळ? तुमच्या भाषांतरामध्ये काय सांगतं? सत्कार्याचे फळ द्यावे. सत्कार्य म्हणजे जरा असं फोड करून सांगितलं मराठी, शुद्ध भाषेत नको, जरा साधारण भाषेत सांगितलं तर. मला वाटतं मगाशी जे मी बोलले ते ह्याच विषयावरती होते. वाहणारा झरा आमच्या जीवनामध्ये त्याचं पाणी कधी कमी होणार नाही. आमची चांगली कर्म सत्कृत्य. Can I tell you one thing? Let me talk straightly to you. See, we know each other. Before marriage, almost 7 years we knew each other. आणि आम्ही लग्नापूर्वी आम्ही एकमेकांना 7 वर्ष आधी ओळखत. I'm in front of, I'm telling you, I'm not told anything, okay? But now on the stage but in front of I'm on some things. आणि मग तिच्या समोर मी तुम्हाला सांगत आहे, स्टेजवर जरी मी असतो तरी. अजून काही सुधारलं नाही सवयी, but still okay. Some things. But she was a kind of a lazy was there. I'm telling you in front of everyone. She used to come through her bag like this. It is the same now, that is. Tell, that's very important. Satkruti, I want to tell them. I will translate. Marathi, translate. आणि लग्नापूर्वी ती थोडीशी आळशी होती, अजूनही आहे मी म्हणजे. आणि प्रिय अजूनही आहे. Still she loves to sleep. सांग गरजेचं आहे. पुढचं मत सांग. नाही झोप मला फार आवडते. अजूनही आवडते. अजूनही कष्टही तितकंही कर. आणि तितकंच कष्टही कर. I want to ask a question. Okay. I've seen her. She loves sleeping. आणि मी तिला पाहिलेलं आहे की तिला झोपायला फार आवडतं. She was not doing any work at home. आणि लग्नापूर्वी घरात काही काम करत नव्हते. But as Gloria has been born. ज्या वेळेपासून ग्लोरिया जन्मली, as a husband I appreciate her. आणि पती म्हणून मी तिचं कौतुक करतो. You getting my point? Can your husband talk about you like this boldly? आणि मग काय तुमचा पती, तुमची पत्नी अशा प्रकारे तुमच्याबद्दल धाडसानं बोलू शकतात का? Morning she gets up at 6:30. She cooks breakfast. Food is ready. 9 o'clock we have a preschool. 9 to quarter to 12. Then 12 to quarter to 6 she's in the school. 6 to 8:30, 9 o'clock there is a tuition going on. सांगते ना. आणि 6-6:30 सकाळी मी उठते. सकाळी ब्रेकफास्ट, नाश्ता, जेवण दुपारचं. कारण रोज 2 टिफिन घेऊन जाते. दोन्ही टिफिन तयार असतात. 9 वाजता तिथून आवरून 9 वाजता प्री स्कूलचे आमचं आहे सुरू केलेलं आहे. तर तिथं आम्ही निघतो. त्याच्यानंतर पुन्हा इथून 5:45 मी जाते. 5:45 ते सायंकाळी 5:45 पर्यंत मी स्कूलमध्ये असते, अल्फोन्सामध्ये. आणि त्याच्यानंतर घरामध्ये पुन्हा 6 ते साधारण 8:30 पर्यंत ट्युशन सुरू असतात आणि त्याच्यानंतर स्वयंपाक आणि बाकीच्या गोष्टी सुरू होतात. So what I'm saying is that can we measure up in the spiritual life how we live? आणि मग मला तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते की काय आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही काय त्याची मोजदाद करू शकतो का, कसं आम्ही जगतो? As a husband, now in front of her I'm talking. I'm not boasting about myself. आणि मग एक पती म्हणून मी तिच्या समोर सांगत आहे. मी स्वतःचं कौतुक नाही करत. As a husband, what is my responsibility if I'm not doing it? आणि मग एक पती म्हणून जर मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही, can she look at me as a pastor
As a husband and as a pastor, can she look at me? काय मग ती माझ्याकडे पाळक या नात्यानं, पत्नी या नात्यानं माझ्याकडे पाहू शकेल? It says that he might walk worthy of the Lord unto all pleasing. आणि ते वचन आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या परमेश्वरासमोर आम्ही तुम्हाला योग्य अशा पाचारणांना आम्ही चाललं पाहिजे Pleasing, being fruitful. आणि सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरता आणि त्याला शोभेल असा आम्ही वागलं पाहिजे In every good work, आणि प्रत्येक सत्कृत्यामध्ये in increasing in the knowledge of God. आणि देवाचं जे प्रेम आहे देवाचं ज्ञान आहे ते वाढवण्यामध्ये So we need to bring the fruits which is pleasing unto God. आणि मग अशा प्रकारचं फळ आम्ही आणलं पाहिजे ते देवाला संतोषवणार आहे देवाचा आदर वाढवणारा Not just only with God, but day to day life. We need to live a life pleasing unto God. आणि फक्त ह्याच्या रोजच्या जीव देवासमक्ष नव्हे तर आमच्या रोजच्या जीवनात सुद्धा आम्ही देवाला संतोषणार असं आम्ही जीवन जगलं पाहिजे First Thessalonians पहिले तेसलोनिकरास पत्र chapter 2 आणि दुसरा अध्याय verse 12. 12 वचन That ye would walk worthy of God, who hath called you unto his kingdom and glory. पहिले थेसलोनिक दुसरा अध्याय 12 वचन. First Thessalonians chapter 2 verse 12. जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे That ye would walk worthy of God, who hath called you into his kingdom and glory. किती सुंदर असं वचन आहे की ज्या देवानं आपल्याला त्याच्या राज्यात गौरवात बोलवलेलं आहे त्याच्या समक्ष त्याला शोभेल असं आम्ही चाललं What is our calling? आणि काय आमचं आश्चर्य नाही God did not call us to become just believers. आणि फक्त एक विश्वासणारे तुम्ही व्हावं म्हणूनच त्याला देवाला नाही बोलू God did not call you and me to become a Christian. आणि ख्रिस्ती होण्यासाठी त्याला आम्हाला नाही बोलवलं God did not call you and me to become a religious. आणि धार्मिक अनेक धर्म स्थापन करावा अनेक धर्माचे लोक व्हावे म्हणून त्याला नाही बोलवलं Some people are very happy, very proud they have been appointed as an elders, deacons. आणि Elders and deacons, leaders and आणि काही लोकांना खूप आनंद होतो की त्यांना पुढारी म्हणून मिळालेला आहे किंवा वडील म्हणून मिळालेला आहे forget about their characters, but they are very happy, proud that they can serve in the church on Sunday for Holy Communion and offerings and all. त्यांचं जे गुणधर्म असेल त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते विसरून जावा पण खूप खुश असतात कारण त्यांना संडे सर्व्हिस मध्ये किंवा प्रभुभोजनच्या वेळेस आहे त्यावेळेस सेवा करायची त्यांना सेवा मोका मिळतो सगळ्यांच्या समक्ष यायची मोका मिळतो Their collar is very tight. आणि कॉलर टाईट असते I'm elder now in the church. आणि मी आता वडील आहे So they go sit in the front. आणि मग ते जाऊन पुढे बसतात Praise God for that. त्यासाठी देवाला धन्यवाद द्या But we are not just called to be here something. पण फक्त ह्याच काही गोष्टींसाठी आम्हाला पाचारण नाही चालेल God did not call you and me to become leader, pastors, worship leader, or pastor here. आणि मग देवाला आम्हाला ह्यासाठी नाही बोलवलेलं आहे की आम्ही लीडर बनावं पुढारी बनावं वर्शिप लीडर बनावं किंवा इथं स्टेजवरती येऊन पालखी सेवा करावी हाच एक उद्देश नाहीये Who hath called you and me unto his kingdom and glory. आणि चाणक तुम्हाला आणि मला त्याच्या राज्यासाठी गौरवामध्ये त्यानं बोलवलेला Dear people of God, माझ्या प्रियानो if we live up to the standard of God's kingdom, आणि जर आम्ही देवाच्या राज्यानुसार आम्ही राहिलो listen carefully. लक्षपूर्वक If we live up to the standard of God's kingdom, आणि देवाच्या राज्याच्या गौरवासारखं आम्ही जर स्वतःला बनवलं आणि त्या पद्धतीने आम्ही राहिलो are you listening? तुम्ही ऐकत आहात Then only we will be promoted to glory.
आणि मगच आम्ही गौरवामध्ये आम्ही येऊ. Who likes a promotion? आणि मग कोणाला बढती नको असते नाही का? कोणाकोणाला पाहिजे असते? Promotions. बढती प्रत्येकाला पाहिजे. Promotion means not just the post comes. It comes the increment also. आणि फक्त प्रमोशन म्हणजे काही पदोन्नती फक्त येत नाही आमच्या जीवनामध्ये. पदोन्नती बरोबर पैसाही येतो उन्नत होऊन. So everybody wants a promotion. आणि प्रत्येकाला पदोन्नती पाहिजे. My wife also happy every year she is getting good increment. आणि माझी पत्नी सुद्धा आणि प्रत्येक वर्षी तिला चांगला इन्क्रीमेंट मिळत असते. Everybody wants a promotion. आणि प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही बढती असते. Do you hear this? I don't know about you, but in English, promoted to glory. The word comes often, we read on the news, like, आणि मग अशा प्रकारचे ज्यावेळेस बातम्या येतात त्यावेळेस हा शब्द आम्हाला येतो की गौरवामध्ये त्यांना पदोन्नती मिळाली. Means what? त्याचा अर्थ काय? When somebody dies. ज्यावेळेस कोणीतरी मरतं So it is said like this. मग त्यावेळेस त्यांच्यासाठी असं बोललं From जातं. this life, he's been promoted to glory. आणि मग ह्या जीवनामध्ये मर्त्य जीवनामधून त्या सार्वकालिक जीवनामध्ये गौरवामध्ये त्याची उन्नती झाली. You getting the point? लक्षात आलं? Now listen carefully. लक्षपूर्वक आहे. If you live here as a drunkard, just an example I'm आणि taking. एक उदाहरण म्हणून मला सांगू दे. इथं एक तुम्ही दारुड्याचं जीवन जगताय But many people they write promoted to glory. आणि मग तरीही लोक लिहितात गौरवामध्ये दिसलेले आहे. Is he promoted to glory? काय ते गौरवामध्ये रूपांतरित No, झाले what people write, that is not important. लोक तुमच्या कबरेवर नंतर काय लिहितात ते महत्वाचं नाही. People will write, everybody will write. आणि सगळे लिहिणार स्वर्गवासीच I लिहिणार. told what is RIP, resting in peace. RIPचा अर्थ शांततेमध्ये विश्रांती घेणे. And person who was a heavy drunkard, a fraud person, on that cross they will write Swargavasi. आणि मग एखादा व्यक्ती जो दारुडा आहे, भ्रष्टाचारी आहे, पापामध्ये जीवन जगलेला आहे, त्याला सुद्धा आम्ही लिहितो स्वर्गवासीच. Promoted to glory. आणि मग स्वर्गातच गेला, दुसरीकडे कुठे तिकीटच नव्हतं त्याला. See, what people write, it is not important. लोक काय लिहितात हे महत्वाचं. It is our soul. हा आमचा आत्मा आहे. Where it will be promoted, that we need to think of that. आणि मग तो कुठं जाईल, कुठं त्याची पदोन्नती होईल त्याचा आम्ही विचार केला. Who are promoted? आणि कोणाची बढती होते? Sagar can tell me better. आणि मग सागर आपल्याला सांगू शकतोय. If he is a fraud person, जर तो भ्रष्टाचारी आहे, if he, never treats others good, आणि मग तो कोणाशी चांगला वागत नाहीये, so boss will promote him to the bigger post. आणि मग काय त्याचा बॉस त्याला अगदी मोठ्या पदावर घेऊन ठेवेल का? Demotion will come, not the promotion. पदोन्नती तर होणार नाहीये, त्याची अधोगती होईल. Everybody tries to please the boss. आणि प्रत्येकाची इच्छा आहे की नाही. ठेवायचं हा. त्याच्याकडे हुकूम आहे. इच्छाने प्रयत्न करतात. Everybody tries to please boss. त्या बॉसला खुश करण्यामध्ये प्रत्येक जण धडपडत असतो. Because promotion is in his hand. बढती त्याच्या हातामध्ये आहे. बरोबर आहे का? His colleague told, he only told. आणि त्यानेच आम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. तुझ्याशी मी एवढं मार्क टाकले बघ. नाही रमेशने सांगितलं. रमेशने सांगितलं नाही. रमेश तुझंच आहे ना? अच्छा, yes, sorry, Ramesh told me that. Ramesh told that, his colleague said, Ramesh, तुझ्याशी बघ मी असं लिहिलं, एवढं मार्क टाकले बघ. त्याच्यावरती त्याचं प्रमोशन उन्नती समजतं. कारण रमेशच्या कामावरती त्या एकमेकांचे जे परफॉर्मन्स फॉर्म भरून घेतले जातात ते त्यांच्याच आजूबाजूला दिले जातात आणि विशेष करून बघितलं जातं की कोण कुणाचा दुश्मन आहे त्याच्या हातात दिलं जातं. आणि ज्या व्यक्तीच्या हातात त्याचा फॉर्म गेला होता त्यानं त्याला सांगितलं फोन करून तुला मी एवढे चांगले मार्क्स दिलेले आहेत, त्याचा अर्थ तोही अपेक्षा करतो की मलाही तू चांगले मार्क्स दे म्हणजे तुझीही उन्नत होईल. आणि Here we can do everything. आणि इथं आम्ही सगळं काही करू शकतो. But पण can God promote us to His glory? काय देव आम्हाला त्याच्या गौरवामध्ये त्या प्रकारे नाही. We have many scriptures.
पुष्कळशी वचनं आहेत आमच्या. One of the favorite I love, I don't know, I love that passage, and that gives us a greater, wider understanding of heaven. आणि एक खूप सुंदर असं वचन आहे ते मला फार आवडतं आणि स्वर्गाबद्दल अधिक आम्हाला त्याच्यामधून समजतं. Rich man and poor Lazarus. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लजार. Rich man died, great funeral. आणि मग तो श्रीमंत माणूस मेला, खूप मोठी अंत्ययात्रा, शोभायात्रा काढली गेली त्याची. Oh, people say, my God, see the crowd. Look at the people, the way to him. लोक म्हणतील, अरे बघा किती लोक गर्दी जमलेली आहेत, कुठून कुठून लोक आलेली आहेत. Lazarus died. लाजरस मेला. What does the scripture says? आणि मग काय फरक वचन My आपल्याला. heart gets filled. I get excited. माझं अंतकरण भरून येतं, मी खूप उत्साहित होतो त्याच्यात. Angel came and took him to the Abraham's bosom. आणि मग देवदूत आलेले, देवदूताने त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवलं. We sing song, no? Abraham ka Prabhu Ishaq. That Abraham, he was taken to the bosom of Abraham. आणि मग त्याला त्या अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवलं. Which promotion you want? कुठली बढती तुम्हाला पाहिजे. You want angels to come and take you up? आणि मग तुमची इच्छा आहे ना की देवदूताने येऊन तुम्हाला वरती घेऊन जावं, Or you want like a rich man? People will carry, put a velvet cloths. त्याला चांगली कडी, गोल्डन कडी लावायला पाहिजे बघा त्या बॉक्स वर आहे ना, असं करायला पाहिजे बघा, ते कापड, तसलं कापड पाहिजे बाबा. ऑल डेकोरेशन हिअर ऑन अर्थ. तुमची इच्छा आहे की लोकांनी तुम्हाला खांद्यावर न्यावं, उत्तमातले उत्तम वस्त्र, शोभ, सजावट, फुलं, सगळं काही डेकोरेशन जे आहे फक्त एकच. If we live up to the standard of God's kingdom, आणि जर देवाच्या राज्यात गौरवाने सारखं तुम्ही वागाल, then and then only we will be promoted to His kingdom and His glory. आणि मगच तुम्ही त्याच्या गौरवामध्ये तुमची पदोन्नती होईल, त्याच्या गौरवामध्ये तुम्ही रूपांतर. I want that. I don't care what people say. आणि मला ते पाहिजे आहे. लोक काय म्हणतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. I'm not worried about when I will die, how will I die. If I die, I don't have that worries in my mind. आणि मग मी कधी ह्याची नाही काळजी केली की कधी मी मरेन आणि माझं काय होईल, त्याची मला पर्वा नाही. I know my Lord will come. I'll go to my Dada. आणि मला माहिती आहे माझा देव येईल आणि मी माझ्या प्रभूकडे जाईल, माझ्या पित्याकडे जाईल. We need to know. See what? Listen here carefully. What we sow, we shall reap. Remember that. आणि जे आम्ही पेरतो तेच आम्ही कापणी करतो. लक्षात. Hallelujah. हालेलुया. So New Year, God is expecting us as He has called us, who is a holy God. We need to walk worthy of His calling. आणि मग नवीन वर्षामध्ये देव आमच्याकडे अपेक्षा करत आहे, जो पवित्र देव आहे, ज्या पवित्र पाचारणाला त्याने आम्हाला बोलवलेला आहे, आम्ही सुद्धा त्या पवित्र पाचारणाला अनुसरूनच जीवन जगलं पाहिजे. Let us go quickly towards Micah chapter 6 verse 8. आणि मिका याच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि 8वं वचन. Yeah, Micah, book of Micah chapter 6 verse 8. मिकाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 8वं वचन. He had shielded thee. Book of Micah chapter 6 verse 8. He had shielded thee, oh man. What is good and what does the Lord require of thee? But to do justly and to love mercy and to walk humbly with thy God. Micah, book of Micah chapter 6 verse 8. मिकाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. हे मनुष्य, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवास मागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्या जवळ काय मागतो. He had showed thee, oh man, what is good
what doth he requires of thee? हे मनुष्य बरे कर ते त्याने तुला दाखवले आहे. Listen, ऐक, we know now, we know the word of the Lord, what, and God has been speaking to us. आणि मग आज आम्हाला देवाचं वचन माहिती आहे, देवाचं वचन काय आहे आणि देव आमच्याशी बोलत आहे हे आम्हाला माहिती आहे. Tomorrow we cannot deny. आणि मग उद्या आम्ही त्याचा नाकार नाही करू शकत. Oh, I did not know, Lord, please forgive me. No, आणि आम्ही नाही म्हणू शकत की हे देवा मला माहित नव्हतं, मला क्षमा कर. no excuse there. आणि तिथं कुठलं कारण आम्ही नाही दिलं. We know everything. God has been speaking to us. He's been teaching us. आणि मग आम्हाला सगळं काही माहिती आहे, देव आमच्याशी बोलत आहे, देव आम्हाला सांगत आहे. What is good we know. What He expects from us. What we request from us. We know it. आणि मग चांगलं काय आहे, देव आमच्याकडे काय अपेक्षा करतो, काय सांगत आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे. To do justly, to love mercy, and to walk humbly with thy God. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या समागमे राहून नम्र भावाने चालणे. As a family, we also face a lot of problems. आणि परिवार या नात्याने आम्ही सुद्धा पुष्कळशा समस्यांना सामोरे जातो. In our family, आमच्या परिवारामध्ये some of the scriptures I keep always in front of me. आणि मी नेहमीच काही वचन मी माझ्या समक्ष ठेवतो. You can ask. I'm not telling you lies. Yesterday night also I told something. आणि मग काल रात्री सुद्धा मी काहीतरी सांगितलं. You know, many times I can say, but I thank God that God has given me control. आणि पुष्कळ वेळा मी बोलू शकतो, राग येतो, पण मी देवाला धन्यवाद देतो की देवाने माझ्यावरती नियंत्रण दिले. I know what is good. मला माहिती आहे चांगलं काय आहे. What God expects from me, I know it. आणि देव माझ्याकडे काय अपेक्षा करतो हेही मला माहिती. God said, do justly, love mercy, आणि देव म्हणतो की नीतीने वाग, दया कर. walk humbly with thy God. आणि देवा समक्ष नम्रतेने. In the name of the Lord, when we humble ourselves, आणि ज्यावेळेस देवाच्या नावामध्ये आम्ही स्वतःला नम्र करतो, listen carefully. लक्षपूर्वक, When we humble ourselves before God, ज्यावेळेस आम्ही देवा समक्ष स्वतःला नम्र करतो, we are never humiliated. आपल्याला कोणी नीच करू शकत नाही. You get the point? When we humble before God, आणि ज्यावेळेस आम्ही देवा समक्ष स्वतःला नम्र करतो, nobody can humiliate us. आणि मग कोणी आम्हाला खाली दाखवू शकत नाही, यांचा अपमान नाही करू शकत. Lot of things we can tell, आणि पुष्कळशा गोष्टी मी तुम्हाला सांगू but शकतो. some of things we don't want to boast in. आणि मग काही गोष्टी मी स्वतःची प्रौढी मिळवू इच्छित नाही. But one thing we know it. पण एक गोष्ट मला सांग, When we have walked with God in humbleness, ज्यावेळेस आम्ही देवा समक्ष नम्रतेने वागतो, God is faithful. देव विश्वसनीय आहे He has lifted us up. आणि त्यानं आपल्याला उंच उचलले, He has honored us. त्यानं आम्हाला आमचा आदर केलेला. So I would encourage you. आणि म्हणून मला तुम्हाला उत्तेजन, We know the word of God. आम्हाला देवाचं वचन माहिती. What God expects from us, we know it. आणि मग देव आमच्याकडे काय अपेक्षा करतो ते माहिती आहे आपल्याला. We are not here to please everybody. आणि आम्ही इथं काही सर्वांना खुश करण्यासाठी नाही, But what I'm doing, पण जे काही मी करत आहे how I'm treating, आणि कसं मी एखाद्याला वागवत आहे, does it bring glory to God? That we need to check. आणि मग काय ते देवाला गौरव आणणार आहे की नाही ते आम्ही पाहिजे. Psalm 86. स्तोत्रसंहिता 86. Psalm 86 verse 11. स्तोत्र 86 11 वचन. Psalm 86 verse 11. Teach me thy way, O Lord. I'll walk in thy truth. Unite my heart to fear thy name. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखील, मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. तुझ्या नावाचे भय धरणाऱ्यास माझे चित्त एकाग्र कर. Teach me thy way, O Lord. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखील. Dear people of God, माझ्या प्रियांनो, we need to know the way. आम्हाला मार्ग माहिती असला पाहिजे. Jesus is the way. आणि येशू ख्रिस्त हाच एक मार्ग आहे.
What did Jesus pray? आणि येशू ख्रिस्ताने काय प्रार्थना केली? Lord, forgive them, for they do not know what they are doing. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती म्हणाला की हे परमेश्वरांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे ते त्यांना माहिती. He had not sinned not a single. He never sinned. आणि मग दुसरं काही तो म्हटलं नाही. No, येशू ख्रिस्ताने कोणतंही पाप केलं नाही. But still he was willing to forgive. आणि त्यानं कोणतंही पाप, एक साधं पाप त्यानं कुठलं केलं नाही, पण तरीही तो क्षमा मागत. Jesus should be our role model in our life. आणि येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आमचं नायक पाहिजे. We need to walk in his path. आणि मग त्याच्या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. He says, unite my heart. आणि ते म्हणते की माझा अंतःकरण तुम्ही तुझ्याशी जोड, माझं हृदय तुझ्याशी जोड. To fear thy name. आणि तुझ्या नावाचं भय माझ्या अंतःकरणात. We need to have the fear of God in us. आणि मग आमच्यामध्ये देवाचं भय असलं पाहिजे. When we know God is Emmanuel and He is with me. आणि मग ज्यावेळेस परमेश्वर जो सर्वांसंती आहे तो माझ्या बरोबर आहे, ज्यावेळेस हे आम्हाला ठाऊक आहे, We'll think twice before we do something. दोन वेळा आम्ही विचार करू ज्यावेळेस मी काहीतरी करतो. See, what we think also, nobody knows. आणि मग जे आम्ही विचार करतो ते कोणालाच माहित नसतं. Scripture is very clear. वचन खूप स्पष्ट आहे. And God is very serious. आणि देव खूप गंभीरतेने त्याचा, Especially with adultery. आणि विशेष करून व्यभिचारामध्ये. God said, if we commit adultery, God will not forgive us. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं की जर तुम्ही शरीरानं पाप केलं म्हणजे व्यभिचार केला तर तो कधीच तुम्हाला क्षमा करा. But not just physically. It says if you look at somebody with a wrong intention, you have committed sin. फक्त शरीरानंच नव्हे तर तुम्ही एखाद्याकडे पापदृष्टीनं नुसतं पाहिलं तरी तुम्ही ते पाप केल्यासारखं आहे. Say, dear people of God, माझ्या प्रियांना, we cannot close eyes and go on the roads. आणि मग आम्ही आमचे डोळे बंद करून त्या रस्त्यावर चालू शकतो. Or in the church, anywhere in the world, we cannot just close our eyes. So I don't want to sin anything. No. आणि मग काय चर्चमध्ये असो किंवा जगामध्ये कुठेही असो आम्ही काय डोळे झाकून म्हणू शकतो मला काय बघायचं काही नाही म्हणून नाही म्हणू शकतो. You know, I don't know whether you remember in Gandhi Chowk that Joshi petrol pump is there. आणि गांधी चौकामध्ये जोशी पेट्रोल पंप आहे. There was a tree. My uncle will remember very well. कदाचित There was a tamarind tree was there. आणि तिथं चिंचेचं झाड होतं. And there they used to put all the picture posters. आणि तिथं ते वेगवेगळे पोस्टर्स लावायचे. I came to the Lord. After coming to the Lord, we cannot say close your eyes and go. प्रभूमध्ये आल्यानंतर डोळे बंद करून आम्ही जाऊ शकतो. See, looking at like this, that is a different. आणि मग असं सहज बघणं हे वेगळं आहे. Pondering on that, God says. त्यामुळे त्याच्यावरतीच नजर लावून बसणं मग म्हणतो देव. You get the point? लक्षात येईल Dear people of God, माझ्या प्रियांनो. you know, people may not see what we are doing, कदाचित लोक बघणार नाही की आम्ही काय करतो, but what we are thinking also God knows. पण आम्ही जे काही विचार सुद्धा करतो तेही देवाला माहिती. So we need to walk worthy of His calling. आणि म्हणून आम्ही त्याच्या पाचारणास योग्य असं सांगतो. You know, I can tell my conscience is very clear. आणि माझं जे विचार आहे ते खूप स्पष्ट आहे. I talk to her very clearly. See, when I go outside, not because I'm a pastor, you know, that is a transparency. Anything is there, we share with each other. आणि मग कुठलाही काय असेल आम्ही एकमेकांशी बोलतो, सांगतो. Why? We don't hide anything. आणि मग आम्ही कुठलीच गोष्ट लपवत Anything नाही. is there, we discuss. आणि कुठलीही गोष्ट असेल आम्ही चर्चा करतो. That's why there is no fear. आणि म्हणून कुठली भीती When नाही. she goes out or I go out, she has got no worry, I got no worry. आणि मग ज्यावेळेस ती बाहेर जाते किंवा मी बाहेर जातो तिला काळजी नसते किंवा मलाही काळजी नसते. And I know how she behaves with my mummy. I know it very well. आणि कशी माझ्या आई बरोबर ती वागते तेही मला माहिती. So that should be our life. That God should be able to measure up our life. आणि मग तसं आपलं जीवन पाहिजे. देवानं आमचं जीवन मोजदाद केली पाहिजे. God should promote us to His kingdom and for His glory.
आणि देवानं आपल्याला त्याच्या राज्यामध्ये आणि त्याच्या गौरवामध्ये आम्हाला पदोन्नती दिली पाहिजे. Day by day, we need to be promoted. We need to be transformed to the unholy life to the holy life. आणि मग दररोज आमचं जीवन त्यामध्ये बढती पाहिजे, अपवित्र जीवनापासून पवित्र जीवनाकडे. A worthy walk honors God in daily life. आणि मग जे शुद्धतेमध्ये चालणं आहे, जे दररोजच्या जीवनामध्ये ते देवाचा आदर करणारे असतात. Hallelujah. हालेलुया.